नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता अन्नपूर्णा आजी कमळीला बरं वाटल्यानंतर बाहेर घेऊन येते। राजन मात्र विचारतो की कमळी तुला बरं वाटतं का आता? तेवढ्यात कामिनी आणि अनिका तिथे बसलेलेच असतात, तोंड वाकडं करतात। कामिनी म्हणते की बरं कसं वाटलं? आता तर अगदी मोठ्याने उड्या मारत होती, मजाच करत होती। तेव्हा आता सगळेजण रागाने ह्या कामिनीकडे पाहतात। निंगी आता कमळीला विचारते की कमळी, काल मात्र तुझी अवस्था बघून खूप मी घाबरले होते। अगं कशी मेल्यासारखी तू झाली होतीस, आम्ही तुला उठवत होतो तेव्हा मात्र तू कडू आजीला भोकारून उठलीस। कामिनी हळूच म्हणते की अगं मी सुद्धा खरंच खूप घाबरले होते। कमळी मात्र निंगीला म्हणते की अगं निंगी, खरंच मला सुद्धा कळाले नाही की नक्की मला काय झाले होते। म्हणजे माझ्या अंगावर जो रसा सांडला होता आणि त्यानंतर मी तो धुवायला गेले आणि नंतर काय घडलं ते माझं मलाच नाही कळाले। त्यावरती राजन म्हणतो की कमळे, हे बघ, जे झालं ते सोडून दे विषय। अगं तो एक अपघात होता असं समज, आपण सगळेजण विसरून जाऊया। त्यावरती आता अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही राजन, कमळी आतमध्ये गेल्यानंतर नक्की काय झालं होतं हे आपल्याला कळायला हवं। नयनताराला विचारणार आहे की तिने कोणाला येता जाता घरामध्ये बघितलंस का? त्यानंतर आता कमळी ही अन्नपूर्णा आजींची माफी मागते, कारण तिला असं वाटतं की आता या सगळ्या काही अगदी सणाचं आपल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला, बट्ट्याबोळ झाला। परंतु आता अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही कमळी, अगं एक गोष्ट मात्र फार चांगली झाली की ज्यांनी तुझं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला होता, शेवटी त्या माणसाचं तोंड काळं झालं। कामिनीला बरोबर आता टॉन्ट मात्र अन्नपूर्णा आजी मारते। छान झालं असे जेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते तर रागानेच आता कामिनी आणि अनिका तेथून लगेच उठतात आणि बाजूला निघून जातात। आणि रूम मध्ये आल्यानंतर ती रागिनीला फोन करते। रागिनीला म्हणते की तू कधी येणार आहेस, मी तुझी वाट बघत आहे, लवकरात लवकर ये। आणि आता फोन ठेवल्यानंतर मात्र कामिनी अनिकाला सांगत असते की गंमत आहे तुझ्या मॉमची, कारण नयनताराच्या घरी काम होते म्हणून ती आता म्हणजे इकडे निघून आली आणि गेली कुठे मात्र। आता ही बोलत असताना अनिका तिचा छान असा मस्त फोटो काढत असते आणि हसत असते। ती बघ गेली कुठे? मैत्रिणीकडे, तिच्या मैत्रिणीकडे रंगपंचमी खेळायला। आता कामिनी म्हणते की अगं अनिका बाळा, मी तुझ्याशी बोलते आणि तुझं काय सुरू आहे? अनिका मात्र खूप हसत असते आणि बघ तुझ्याकडे बघून सुद्धा असंच वाटतं। तेव्हा मात्र आता कामिनी विचारते की तू माझे फोटो काढते की काय? अनिका जोरात हसते आणि म्हणते की व्हिडिओ काढले, अगदी होळीची व्हिलन वाटते तू। त्यावरती कामिनी म्हणते की काय बोलतेस? आता अनिका म्हणते की तुला का समजत नाही की अगं ग्रॅनी आजी, जे काही तू प्लॅन करतेस ते सगळे फ्लॉप होतात। अगं काल मात्र तू साधा हा कलरवाला ड्रामा केला, म्हणजे प्लॅन केला आणि तो सुद्धा सक्सेस नाही झाला। हे का तुला कळत नाही बरं ग्रॅनी आजी? अगं तू इतका स्वतःचा पचका कसा करून घेतेस? अगदी पट्टा क्वीन झालेली आहे तू। मी ते काय बोलत असते की कामिनीचा डाव म्हणजे नक्की वर्मावर घाव वगैरे, हे जे काही तू बोलतेस ना ते बंद करून टाक आता, कारण तुझं सगळं काही फ्लॉप होत चाललेलं आहे। कामिनीला खूप राग येतो, ती अनिकावर चिडत तिला शांत राहायला सांगते आणि हे बघ तू जे काही पचका बोलते मला इरिटेटेड होतं, परंतु हे बघ त्यानंतर मात्र जो काही मी पुढचा प्लॅन केला होता, जे काही तिला मी पाजलं म्हणजे नशा, त्याने मात्र तिचा कसा पचका झाला होता, नक्की तिचं काय ते चाळे सुरू होते, माकड चाळे, ती नक्की काय बडबड करत होती आणि त्यावेळेस कसं तो एन्जॉय करत होती। त्यावरती अनिका म्हणते की हो मी त्याला सहमत आहे, पॉइंटर आहे यामध्ये, कारण ती गावछाप मात्र जेव्हा नशा करत होती त्यामध्ये खरंच मजा येत होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरं झालं, कारण ती जी काही ऋषीच्या मागे मागे करत होती ना आणि ते बंद झालं होतं। आणि ती नयनतारा आंटी, तिला सुद्धा आता कळून चुकलं असेल की मात्र ती गावछाप आहे ना, किती अगदी हे म्हणजे वाईट आहे, नशा करते ते, तिने ते नक्की तिला नाव ठेवलं असेल। त्यावरती कामिनी म्हणते की हो अगदी बरोबर, आणि हेच अनिका अगं तुझ्या फायद्याचं होणार आहे तर, कारण आतापर्यंत आपण जे प्लॅन केले होते ते सगळे फिसकटले, पण त्या वाईटामधून एकतरी चांगली गोष्ट घडलेली आहे की नाही? कमळीला मात्र त्या अवस्थेत बघून त्या नयनताराला आता एका दृष्टीने असं वाटलं असेल एक सेकंद, कारण कमळी नकोय, फक्त आता अनिकाच हवी आहे। हे बघ तिला नक्की असंच वाटले असेल। तेव्हा अनिका हे ऐकून लगेच खुश होते। आता कामिनी म्हणते की हो जे काही नयनतारा सांगेल, जो काही नयनताराचा निर्णय असेल तर ऋषी तो निर्णय डावलू शकत नाही, त्याला शेवटी ते ऐकावंच लागेल। आता हे ऐकून अनिका खुश होत म्हणते की खरंच एजी, अगं ग्रॅनीजी, तुला खरंच असं वाटतं की असं होईल का? आणि बघ ना हे असं झालेल तर खरंच किती मस्त होईल बरं। म्हणून अगदी आनंदाने उड्याच मारायला सुरुवात करते आणि आता ती कामिनीच्या गालाला गाल लावते। आता कामिनी हसते आणि म्हणते की लागला, शेवटी तुला काळा कलर लागलाच, आणि बघ काय होत नाही गालाला गाल लागल्यानंतर। कामिनी आजीचा डाव म्हणजे असा कसा
तर अनिका लगेच म्हणते की गरमागरम वडापाव आणि परत कामिनी म्हणते की नाही, हे बघ कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घावं असं म्हणायचं आहे. आता अनिका तिच्याकडे पाहतच असते. त्यानंतर आता इकडे नयनतारा थोडीशी रागातच असते आणि तेवढ्यात तेथे ऋषी येत. ऋषी नयनताराला गुड मॉर्निंग बोलतो. नयनतारा रागात असल्यामुळे काही उत्तर देत नाही. त्यावरती ऋषी पुन्हा विचारतो की आई, अगं काय झालं आई, तू बरी आहेस का? कालचा थकवा तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. त्या रागाने मात्र नयनतारा ऋषीला म्हणते की काल जे झाले ते योग्य नव्हते. त्यावरती ऋषी म्हणतो की हो कळले मला, आणि हे बघ आई, मी तुला अगदी सांगतो की कमळी चांगली मुलगी आहे, नक्की तिच्या खाण्यामध्ये काहीतरी आलं असेल. त्यावरती आता नयनतारा स्पष्ट त्याला म्हणते की हे बघ साधना मावशीचे जे काही तू बोलत होता ते सगळं मी ऐकलं. आता हे ऐकल्यानंतर ऋषीला धक्काच बसतो. ऋषी आता घाबरतो आणि त्याला मात्र जेव्हा तो साधना मावशीचे जे काही बोलत होता कमळीवर आता तो प्रेम करत आहे ते मात्र त्याला तो क्षण आठवतो. ते बोलणं त्याला आठवते. तेव्हा आता नयनतारा रागाने त्याला पुन्हा विचारते की तू काय बोललास काल की तुझं त्या कमळीवर प्रेम आहे म्हणून. अरे ऋषी, तुला कळतं का तू नक्की काय बोलला आहे? आणि हे बघ ऋषी, मी तुला हेच बऱ्याच दिवसापासून बोलत होते की कारण हे मला नको होतं, मला हे नाही पसंत, याच गोष्टीची मला भीती होती आणि शेवटी तू माझा अंदाज खरा ठरवला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऋषी, हे कधीही नाही होऊन देणार मी, अगदी आहे तो. तर लगेच आता ऋषी म्हणतो की हे बघ आई, प्लीज तू शांत हो. तेव्हा आता नयनतारा खूप भडकते आणि म्हणते की नाही, कदापि हे होऊन देणार नाही. ऋषी पुन्हा तिला शांत राहायला सांगून तुझा नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे असं म्हणतो. त्यावरती नयनतारा म्हणते की काय बोलतोस ऋषी, अरे काल जे काही तू बोललास ते मी स्वतः अगदी माझ्या कानांनी ऐकलं काल तेथे उभे राहून, आणि तू वर मला म्हणतोस की माझा गैरसमज झाला म्हणून. मला सांग की तू काल हे बोलला की नाही. त्यावरती ऋषी म्हणतो की हो मी बोललो, पण प्लीज मी जे काही सांगतो ते ऐकून घे. त्यावरती नयनतारा विचारते की काय ऐकून घ्यायचं आता. तर ऋषी नयनताराकडे बघत मनात म्हणतो की खरं काय आहे ते मी आता आईला नाही सांगू शकत आणि आता मला शेवटी खोटं बोलावंच लागेल, तो पर्याय आता त्याशिवाय नाहीच. आता मात्र ऋषी खोटं बोलतो आणि म्हणतो की अनिका ग आई सारखी मला अगदी चिटकायला येत असते आणि कायम मला अगदी जवळ येण्याचा प्रयत्न करत असते आणि मी खरंच खूप इरिटेटेड झालो होतो. तिला म्हणजे तिच्यापासून मला सुटका मिळवायची होती आणि म्हणून मात्र मी जे तोंडाला आलं तर ते बोलून गेलो. खरंच नक्की ती मात्र माझ्या मागे येऊन ऐकत असेल असं मला वाटलं होतं ते, कारण ती माझा पिछाच करत होती ना. तो आता नयनतारा हे सर्व ऐकते आणि अगदी मनात म्हणते की नाही, हा माझा विश्वास नाही बसू शकत. तर ऋषी मात्र अनिकाला टाळण्यासाठी हे सर्व बोलला असेल तर ते सर्व ठीक आहे, आणि नाहीतर तो ह्या सगळ्या बाबतीत खरंच सिरियस झाला असेल तर कदापि मी हे सहन नाही करू शकत. तेव्हा आता ऋषी शांत बसतो. तर नयनतारा ह्या सगळ्याचा विचार करून ती ऋषीला म्हणते की बरं ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवेल, आणि हे बघ मी तुला शेवटचं सांगते की कमळी एक चांगली मुलगी आहे, परंतु ती आपल्या घरासाठी आणि तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही हे लक्षात ठेव. हे कधीही शक्य नाही होऊ शकत हे लक्षात ठेव, कळले ना मग तुला आता हे सर्व. असे बोलून आता नयनतारा तेथून उठून जाते, परंतु ऋषीला फार टेन्शन येते. ऋषी आता विचारत असतो आणि मनात म्हणतो आई, एक दिवस मात्र तुला नक्की खात्री पटेल की ह्या घरासाठी आणि माझ्यासाठी कमळी किती योग्य आहे ते. तोपर्यंत आता कमळीच्या मनामध्ये काय आहे हे मी माहिती घेऊ शकत नाही. तोपर्यंत मात्र माझ्या मनातील मी तुला नाही सांगू शकत. आता हे सर्व काही गौरी ऐकते आणि मनात म्हणते की नयनतारा मॅडमला मात्र कमळी अजिबात पसंत नाही, परंतु ऋषी बाबांचं काय. ऋषी बाबांना मात्र आता कमळी खूप आवडते, ते तिच्यावर खरंच खूप प्रेम करतात. हे सगळं काही जर असंच सुरू राहिलं तर कमळीला मात्र याचा खूप जास्त त्रास होईल. आता गौरीला सुद्धा फार टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे कमळी आणि निंगी आता रूम मध्ये आहेत. आता कमळी ही निंगीला म्हणते की हे बघ, जेव्हा टेबलवर आपण जेवण करत होतो त्यावेळेस मात्र मी व्यवस्थित होते, तेथून जेव्हा मी बाथरूम मध्ये गेले आणि धावतच ती परत निंगी जवळ येते आणि म्हणते की जेव्हा मी बाथरूम जवळ गेले त्यानंतर मला खरंच काही आठवण असं झालेलं आहे, आणि जेव्हा मी बाथरूम मधून बाहेर आले तर त्यानंतर मात्र कुणी काय केलं खरंच मला काही आठवत नाही. परंतु आता निंगी म्हणते की हो, आणि जर तुला काही खाण्यापिण्यातून आता दिले असते तर नशा आम्हाला सुद्धा चढली असते. आणि नाही कमळी, नक्की हे कुणाचं तरी कारस्थान असेल, पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण असेल बरं. आणि तेवढे तेथे अनिका येते. अनिका लगेच आता कमळीला म्हणते की काय गावछाप, अगं आली का तू ठिकाण्यावर, कारण काल मात्र फक्त तू उडत होती, आता तुझी अक्कल ठिकाणावर आली की नाही. काल मात्र तू वेगळंच काहीतरी कांड करत होती, आणि काल तुझ्या ह्या कांडमुळे मात्र त्या नयनताराच्या घरामध्ये आता तुझी एक वेगळीच इमेज आहे ना, ती अगदी लो होऊन गेलेली आहे. तर तेव्हा आता निंगीला खूप राग येतो. निंगी आता धावूनच अनिकावर जाते आणि जास्त बोलू नको असं धमकावून म्हणते. सगळ्यांना चांगलं माहिती आहे की कमळी तसली मुलगी नाही म्हणून. आता लगेच अनिका रागाने उठते आणि निंगीला म्हणते की ए निंगू पिंगू कच्चा लिंबू. अनिका म्हणते की शट अप, हे बघ तुझी ही गावछाप कमळी आहे ना ती आता नशेली कमळी म्हणून प्रसिद्ध होणार आहे. निंगी म्हणते की हे बघ अनिका, माझ्या कमळीच्या बाबतीत मात्र तू असलं काही बोलायचं नाही, ते काही केलेलं नाही, उलट तूच तसली आहेस. कॉलेजमध्ये असताना तू काय काय कांड केलं हे विसरलीस का.
आणि आता मात्र तू जास्त बोललीस तर इथंच तुला अगदी फाडून खाईल. आता अनिका म्हणते की काय ग, तुला काय वाटतं, तुम्ही दोघी आहात म्हणून मला फाडून खाताल का आणि माझ्यासमोर ड्रामा करताल का? हे निंगू पिंगू कच्चा लिंबू मला एकटं समजू नकोस. एकटी नाही मी, माझ्यासोबत कोण आहे तुला माहितीच आहे, तर माझी ग्रॅनी आजी आहे आणि हे बघ ती काय काय करू शकते याची तुम्हाला आयडिया तर नसेलच, पण इथून पुढे मात्र तिच्यापासून दूर राहायचं. जर तुम्ही तिच्यापासून अगदी म्हणजे आसपास जरी भटकल्या तरी सुद्धा ती तुमची अवस्था आहे तर खूप अशी म्हणजे भयानक करेल. जसा काल मात्र कमळीचा केलेला आहे ना तसा पचका तुझा सुद्धा करेल. आता रागाने कमळी उठते आणि म्हणते की अनिका, कामिनी आजीचा काय संबंध आहे म्हणजे काय? त्यावरती आता अनिका म्हणते की काल मात्र तुझी जी अवस्था झाली होती ती काही तुझी ही आता अवस्था हालत आहे ना तर ती माझ्या ग्रॅनी आजीने केलेली आहे. कारण मागच्या वेळेस मात्र तू ड्रंकची आता ऍक्टिंग करून आम्हाला कसं फसवलं होतं, म्हणून यावेळेस मात्र आम्ही हे केले होते. आणि हे बघ माझ्या ग्रॅनी आजीला मात्र तू इतक्या अगदी साधं समजू नको, ती खूप डेंजर आहे, तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. तू इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की तू जर तिच्यासोबत पुन्हा असं काही केलं तर ती तुझ्यासोबत काय करेल ते तुला सांगू सुद्धा शकणार नाही. आणि कळलं ना तुम्हाला ऍक्च्युली ती तुमच्या दोघींची काय अवस्था करेल म्हणून. आणि आता निंगी आणि आता ही कमळी ह्या दोघींच्या गळ्यामध्ये हात घालून म्हणते की गावछाप गर्ल्स, तुम्हाला कळले ना आता नक्की काय आहे ते. अनिका तेथून जायला निघते परंतु कमळी तिच्या हाताला धरते आणि तिला खाली घेऊन येते. अनिका जोरात ओरडत असते की अगं गावछाप काय करते, सोड ना. आता कमळीला खूपच राग येतो आणि बाहेर हॉलमध्ये येऊन ती कामिनी आजीला आवाज देते, कामिनी आजी बाहेर या म्हणून. आता राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघंही बाहेर येतात. आता राजन विचारतो की कमळी काय झाले. अन्नपूर्णा आजी सुद्धा विचारते की अगं काय इतकं ओरडतेस कमळी, काय झाले बरं. त्यावरती कमळी म्हणते की आजी थांबा, आता कामिनी आजीला फक्त खाली येऊन द्या, नक्की काय झालेलं आहे मी सगळ्यांसमोर सांगते. आणि ती आता कामिनी आजीला आवाज देते की कामिनी आजी लवकरच खाली या. तर कामिनी आजी धावत येते आणि कमळीला म्हणते की काय ग काय झालं, का माझ्या नावाने बोंबा मारतेस. तेव्हा आता कमळी म्हणते की सांगतो ना, कारण तुम्ही अनिकाला सांगून मात्र मला काळा रंग लावला, तो पण केमिकलचा. माझं नशीब चांगलं होतं कारण मला आजीने अगोदरच औषधी तेल लावलेलं होतं आणि तोच रंग मी जेव्हा तुम्हाला लावला तर त्याचे डाग अजूनपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर आहे आणि त्याचा तुम्हाला राग आला. त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही मला काहीतरी पाजले. तर कामिनी कांगावं करते की मी केलं नाही म्हणून. कमळी डायरेक्ट विचारते की तुम्ही हे सर्व का केलंस. त्यावरती कामिनी म्हणते की अगं तू काय बोलतेस आणि कशाबद्दल, तू नक्की काय हे सर्व बोलते, माझा या सगळ्याशी काय संबंध आहे. आता अन्नपूर्णा आजीला रागच येतो. अन्नपूर्णा आजी रागाने विचारते, अगं कामिनी ही जे काही बोलते ते खरं आहे का, हे सर्व तू केलंस का. तेव्हा आता कामिनी खोटं बोलत असते की वहिनी अगं ही नक्की काय बोलते तेच मला नाही कळत, ही माझ्यावर आरोप करते, असला पोरकटपणा मी काहीही केलेला नाही आणि मला काही माहिती सुद्धा नाही की नक्की ही कशाबद्दल चौकशा करते म्हणून. आता कमळी लगेच अनिकाला विचारते की अनिका तू आत्ताच म्हणत होती की हे सगळं तुझ्या ग्रॅनी आजीने केलं म्हणून, मग सांग आता सगळ्यांच्या समोर. आणि हे बघ अनिका अगं तू खूप चांगली मुलगी आहे, तू केव्हाही खोटं बोलत नसते, पण यांच्यामुळे मात्र तू अशी वागत असते. आणि हे बघ अनिका तू निरागस आहे, मगाशी मात्र तू सगळ्यांच्या समोर आता जे काही मला सांगितलं तर ते सांग आता सगळ्यांच्या समोर. अनिका जे काही खरं आहे तर ते सगळ्यांच्या समोर सांग की हे सर्व ग्रॅनी आजीने केलेलं आहे म्हणून. तेव्हा लगेच आता अनिका रागाने उठते आणि म्हणते की हो केलेला आहे. आणि तुला काय वाटतं क माझी ग्रॅनी आजी घाबरेल म्हणून, ती कुणालाही घाबरत नसते. हे बघ गावछाप तू माझ्या ग्रॅनी आजीचं काही बिघडू शकत नाही. आणि ग्रॅनी आजी समोर येऊन म्हणते की हे बघ ग्रॅनी आजी अगं तू कशाला कोणाला घाबरते, ह्या गावछापला ती तुझं काही बिघडू शकत नाही. आणि कमळीला म्हणते की हो केला होता प्लॅन, काय करायचं आहे तुला कर. आता कामिनी मुद्दाम हसायचा प्रयत्न करते आणि म्हणते की अगं ह्या मुली नव्हत्या म्हणत की त्यांच्या गावाकडे असं काहीतरी केले जातं, म्हणून मी फक्त असं काहीतरी गंमत करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आता त्यातून निसटण्याचा ती प्रयत्न करत असते. पण कमी रागाने म्हणते की तुम्ही मला एकटीला गाठलं आणि मला काहीतरी पाजण्याचा प्रयत्न केला, ही असली मस्करी का. कलर लावायपर्यंत मात्र ठीक होतं, परंतु आता हे जे काही केलंच ना तुम्ही तर तो एक खूप मोठा गुन्हा आहे. या गुन्ह्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला काही म्हणजे देणारच, तुम्ही काही जरी बोललात तरी. त्यावर अन्नपूर्णा आजी पुढे येते आणि म्हणते की हो कमळीचं बरोबर आहे एकदम. आम्ही तू हिच्याशी जे काही वागली ना तर ते एक अगदी मस्करी नाही तर ठरवून केलेलं कारस्थान आहे. कमळीला मात्र त्रास देण्यासाठी काही ना काही मार्ग तू शोधत असते. खरंच तुझ्या पुढे हद्द झाली आता. तिच्याबद्दल सतत काही ना काही वाईट विचार करत असते, त्यामुळे आता या घरामध्ये तुला जागा नाही. खूप वेळेस तुला माफ केलं पण आता तुला माफी नाही, निघ तू इथून आत्ताच्या आत्ता या घरातून. तेव्हा आता अनिका लगेच आता ह्या अन्नपूर्णा आजीच्या पाया पडते, प्लीज अगं असं करू नकोस, माझ्या ग्रॅनी आजीला तू बाहेर काढू नकोस. अगं ती बिचारी आहे, ती कुठे जाईल एकटी, आणि प्लीज तू तिचा विचार कर ना. आणि आता राजन जवळ येते आणि म्हणते की डॅड प्लीज तू आजीला काहीतरी बोल आणि ग्रॅनी आजीला घराच्या बाहेर काढायला नको. अन्नपूर्णा आजी रागाने अनिकाला म्हणते की बास,
आता ती सुद्धा मूर्ख वागते आणि तुला सुद्धा वागण्याचं शिकवते. तुला 8 दिवसाची मी मुदत देते की तोपर्यंत तू दुसरीकडे राहण्याची सोय शोध आणि चालती हो इथून कायमची. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. कमळी मात्र अनिकाला म्हणते की अनिका तू खूप चांगली मुलगी आहे, त्यामुळे माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी कोणताही राग ईर्षा वगैरे काही नाही. फक्त मला बोल, मी तुझ्यासाठी काही पण करेल, असं आता कॅन्टीन मध्ये ती सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर अनिकाला म्हणते. तेव्हा आता लगेच अनिका म्हणते की हो लिसन, ऐकून घ्या, कारण ही गावछाप कमळी आहे ना, तर माझ्यासोबत मात्र इंग्लिश मध्ये पार्टिसिपेट करत आहे. बोल ना, करतेस ना. त्यानंतर आता इकडे गौरी गुरुजींना भेटते, तर गुरुजी गौरीला सांगतात की तुला तिची काळजी आहे, तू तिला जप, कारण लवकरच सगळं सत्य बाहेर येणार आहे. तेव्हा आता गौरी विचारते की नक्की काय होणार आहे, ती खूप घाबरते. तर गुरुजी सांगतात की सगळं काही होत्याचं नव्हतं होणार आहे आणि या महिन्याची 15 तारीख आहे तर ती खूप कठीण आहे. त्यावरती आता गौरी खूप घाबरत म्हणते की 15 तारखेला मार्चला म्हणजे यांचा वाढदिवस आहे. हे सगळं काही नयनतारा अगदी ऐकते. नयनतारा लगेच आता गौरीला विचारते की तुला कसं माहिती की 15 तारखेला राजनचा वाढदिवस असतो म्हणून. आता हे गौरीला अगदी धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.